गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण MA मराठी M54 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मराठी 124 व्यावसायिक लेखन पुस्तक क्रमांक 1 माहितीपर लेखन या विषयाचा घटक क्रमांक 5 माहिती पुस्तिका आणि माहिती पत्रक या पाठाचा अभ्यास करणार आहोत। अगोदर आपण पाठाचे प्रास्ताविक पाहू। माहिती पुस्तिकेचे स्वरूप आजच्या काळात बदललेले असले तरी प्रकाशित करण्याचा हेतू मात्र तोच आहे। समाज जीवनाच्या कितीतरी क्षेत्रात माहिती पुस्तिका प्रकाशित केल्या जातात आणि त्या वाचकांपर्यंत किंवा संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवल्या जातात। माहिती पत्रकाचेही महत्त्व आज अबाधित आहे। वरीलप्रमाणेच वेगवेगळ्या संस्था अथवा व्यक्ती प्रसिद्धीसाठी, माहितीसाठी आणि अपेक्षित प्रतिसाद मिळवण्यासाठी माहिती पत्रके प्रकाशित करत असतात। माहिती पुस्तिका आणि माहिती पत्रक या दोन्हींचाही हेतू काय असतो? माहिती देण्याचाच असतो। एक प्रकारे हा जाहिरातीचाच भाग असतो। प्रसार माध्यमे आणि इंटरनेटचा खुबीने वापर करून माहिती पुस्तिका आणि माहिती पत्रकाची निर्मिती करण्यात येत आहे। केवळ खाजगी क्षेत्रातच नव्हे तर शासकीय पातळीवरही विविध योजना आणि उपक्रमांची माहिती देण्यासाठी माहिती पुस्तिका आणि माहिती पत्रके छापली जातात व ती जनतेपर्यंत पोहोचवली जातात। पुढचा पॉइंट, माहिती पुस्तिका म्हणजे काय? त्याचे उत्तर, विशिष्ट प्रकारचा उद्योग, व्यवसाय, सेवा अथवा तत्सम गोष्टींची लोकांना माहिती देण्यासाठी ज्या पुस्तिका प्रकाशित केल्या जातात त्यास माहिती पुस्तिका असे म्हणतात। विशिष्ट प्रकारचा उद्योग, व्यवसाय, सेवा अथवा तत्सम गोष्टींची लोकांना माहिती देण्यासाठी ज्या पुस्तिका प्रकाशित केल्या जातात त्यास माहिती पुस्तिका असे म्हणतात। माहिती पुस्तिकेचे स्वरूप निश्चित नसते। माहिती पुस्तिकेमध्ये कमीत कमी 2 पृष्ठांपासून ते 100 पृष्ठांपर्यंत मजकुराचा अंतर्भाव असू शकतो। सभासद, ग्राहक किंवा उपभोक्ता यांच्याबरोबर गरजू व्यक्तींपर्यंत माहिती पोहोचवणे, त्याला आकर्षित करणे, तसेच त्याला व्यवहार करण्यासाठी, खरेदी करण्यासाठी भाग पाडणे हा मुख्य हेतू यामागे असतो। माहिती पुस्तिकेमुळे उत्पादक आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद होणे शक्य झाले आहे। थोडक्यात माहिती पुस्तिकांच्या माध्यमातून उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो। अलीकडच्या काळात विविध राजकीय पक्ष निवडणुकीदरम्यान आपल्या पक्षाचा जाहीरनामा पुस्तिकेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडतात। आजच्या काळात अशा माहिती पुस्तिका संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असतात। संकेतस्थळावर दिलेल्या लिंकला क्लिक केल्यानंतर माहिती पुस्तिका डाउनलोड होते। हे झालं माहिती पुस्तिका म्हणजे काय। आता आपला पुढचा पॉइंट आहे, माहिती पुस्तिकेची आवश्यकता का आहे? माहिती पुस्तिका ही एखादे विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रकाशित केली जाते। हे उद्दिष्ट प्रत्येक वेळी व्यावसायिक स्वरूपाचे असेल असे नाही, तर ते जनजागृतीचे, समाज प्रबोधनाचे, माहितीचेही असू शकेल। मात्र हेतू हा माहिती देण्याचाच असतो। माहिती पुस्तिकेचा हेतू हा व्यावसायिक स्वरूपाचा नसून तो कशाचा आहे? जनजागृतीचा असतो। समाजामध्ये सकारात्मक जाणीव निर्माण करण्याचा असतो। मागच्या काही वर्षांपासून भारतभरात माहितीचा अधिकार हा कायदा लागू झाला। यानुसार सामान्यातला सामान्य माणूस माहिती अधिकार कायद्याअंतर्गत शासकीय व निमशासकीय स्तरावरील कोणत्याही स्वरूपाची माहिती मागवू शकतो। महाराष्ट्र शासनाने या कायद्याची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित केली आहे
आणि या पुस्तिकेचा हेतूसुद्धा नागरिकांना माहिती देणे हाच आहे. म्हणून आपल्याला माहिती पुस्तिकेची आवश्यकता असते. तिसरा पॉईंट, महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार दिले जातात. अशा विविध प्रकारातल्या पुस्तकांसाठी विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी प्रवेशिका कशी पाठवावी, ती कुणामार्फत पाठवावी, कोणकोणते पुरस्कार आहेत, पुरस्कारांचे स्वरूप कसे आहे, याविषयीची सर्व सविस्तर माहिती देणारी पुस्तिका दरवर्षी शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येते. लेखक, कवी आणि प्रशासकांसाठीही माहिती पुस्तिका उपयोगीच ठरते. चौथा पॉईंट, राज्य निवडणूक आयोगाकडून ही माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना दैनंदिन खर्च सादर करण्याचा तपशील, प्रचार साहित्य दराचा तपशील, मतपत्रिकेवर नाव छापण्याचे पत्र, उमेदवारी मागे घेण्याचे सूचनापत्र, निवडणूक चिन्ह तक्ता याबाबत विस्तृत माहिती यात दिलेली असते. तसेच बदललेले नियम, पोटनियम यांची सुद्धा माहिती असते. म्हणून आपल्याला माहिती पुस्तिकेची आवश्यकता असते. तिसरा पॉईंट आहे माहिती पुस्तिकेचे लेखन. माहिती पुस्तिकेचे लेखन कशा प्रकारे केले जाते? बघा, माहिती पुस्तिकेचे लेखन करताना ज्या विषयाची माहिती द्यायची आहे त्यासंबंधी माहिती पुस्तिका लेखकाने संपूर्ण माहिती करून घेणे आवश्यक असते. स्वतःच्या लेखनशैलीचा लेखकाने योग्य उपयोग करून लेखन करणे आवश्यक ठरते. माहिती देताना मुद्देसूद देण्यात यावी, जेणेकरून ती सहज आणि वाचनीय ठरेल. शासकीय उपक्रमांचा वाचक हा सर्व स्तरातला असतो, हे लक्षात घेऊनच लेखन करणे आवश्यक ठरते. मात्र या उलट एखाद्या बिल्डरची माहिती पुस्तिका असेल तर ती अधिक कल्पक व आकर्षक असते. बघा, या माहिती पुस्तिकेत छायाचित्र, आरेखन, नकाशे इत्यादींचा अंतर्भाव असतो. माहिती पुस्तिकेचे लेखन करताना ती वाचनीय होईल याचा विचार करायला हवा. शिवाय माहिती पुस्तिकेचा वाचक कोण आहे यानुसार अक्षरांचा आकार, फॉन्ट साईज यांनी आणि मांडणी करण्यात यावी. माहिती पुस्तिकेत दिली जाणारी माहिती नेमकी आणि मुद्देसूद असावी. अशा प्रकारे आपल्याला माहिती पुस्तिकेचे लेखन करायला हवे. या ठिकाणी माहिती पुस्तिकेचे नमुने दिलेले आहेत, त्याचे तुम्ही निरीक्षण करायचे आहे. 2 नमुने त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. पहिला नमुना आहे प्रमुख पिकांवरील कीड रोगांच्या व्यवस्थापनासाठी सर्वेक्षण व संनियंत्रण माहिती पुस्तिका आहे. आणि दुसरा जो नमुना आहे मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीस राज्य पुरस्कार देण्याची योजना, नियम व माहिती. बघा, आता आपण माहिती पुस्तिकेबद्दल माहिती जाणून घेतली. आता आपण माहिती पत्रक म्हणजे काय हे पाहूया. माहिती पत्रक हे एक प्रसिद्धीचे आणि जाहिरातीचे साधन मानले जाते. वेगवेगळ्या स्वरूपाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या, पर्यटन संस्था, सांस्कृतिक व सामाजिक संस्था, बँका, LIC, कोचिंग क्लासेस, मॉल्स, व्यापारी प्रतिष्ठाने, सोसायट्या, शैक्षणिक संस्था तसेच शासकीय योजना इत्यादींची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती पत्रकाचा उपयोग होतो. थोडक्यात व्याख्या पहा, माहिती पत्रक म्हणजे काय? माहिती पत्रक म्हणजे लोकांना उत्पादन, योजना किंवा अन्य बाबीविषयी दिली जाणारी माहिती होय. लोकांना उत्पादन, योजना किंवा अन्य बाबीविषयी दिली जाणारी माहिती म्हणजे माहिती पत्रक होत. माहिती पुस्तिकेलाच निर्देश पुस्तिका असेही म्हणतात. बँका, पोस्ट खाते, आयुर्विमा महामंडळ किंवा खाजगी फायनान्स कंपन्या सतत बचत आणि गुंतवणुकीच्या योजना राबवत असतात. या योजनांचा परिचय करून देण्यासाठी माहिती पत्रके प्रकाशित केले जातात. एखादी वस्तू खरेदी करण्यापूर्वी ग्राहक दुकानदाराला माहिती पत्रकाची मागणी
करत असतात. मग आता पुढचा पॉईंट पहा, माहिती पत्रकाची गरज का असते. बघा, हे माहिती पत्रक कमी खर्चात अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे महत्त्वाचे साधन आहे. माहिती पत्रक वाचायला अधिक वेळ लागत नाही. बाजारात, सार्वजनिक ठिकाणी, सिग्नलवर, शैक्षणिक संस्था परिसरात किंवा बसस्थानक, रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी त्याचे सहज वितरण करता येते. शिवाय सकाळी वृत्तपत्रात टाकून वाचकांपर्यंत पोहोचवता येते. थोडक्यात ग्राहकांना व नागरिकांना किंवा गरजू लोकांना आकर्षित करण्यासाठी, त्यांना माहिती देण्यासाठी माहिती पत्रक हे एक सुलभ माध्यम मानले जाते. या ठिकाणी पुढचा पॉईंट आहे माहिती पत्रकाचे प्रकार. बघा, माहिती पत्रकाचे विशिष्ट असे प्रकार ठरलेले नसतात. ढोबळमानाने माहिती पत्रकाचे 4 प्रकारे वर्गीकरण करता येते. छोटी पुस्तिका, 2 छोटे चोपडे, 3 घडी पाडलेले पत्रक आणि 4 आहे माहिती पत्रक. 4 प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले आहे. छोटी पुस्तिका, छोटे चोपडे, घडी पाडलेले पत्रक आणि माहिती पत्रक. छोट्या पुस्तिका या प्रामुख्याने औषधी कंपन्या, सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादनासोबत दिल्या जातात. छोटे चोपडे, घडी पाडलेले पत्रक आणि माहिती पत्रक यांचा उपयोग हा प्रामुख्याने जाहिरातीच्या हेतूसाठीच होत असतो. माहिती पत्रक ही त्या उत्पादनाची ओळख करून देत असते. वाहन, ट्यूबलाईट, मोबाईल, कॉस्मेटिक वस्तू, आयुर्वेदिक औषधी आणि शिक्षण संस्था इत्यादी. पुढचा पॉईंट आहे माहिती पत्रकाचे नमुने. एखाद्या उत्पादनाची म्हणजेच वाहनाचे माहिती पत्रक असेल तर त्या कंपनीची वाहनाची माहिती असेल, ज्यात त्या वाहनाचे वैशिष्ट्य सांगितलेले असते. विक्रेत्याचे नाव, मोबाईल, फॅक्स, पत्ता इत्यादी बाबी शेवटी नमूद केलेल्या असतात माहिती पत्रकामध्ये. त्या ठिकाणी आपल्याला माहिती पत्रकाचा एक नमुना दिलेला आहे. त्या नमुन्याचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. बघा, माहिती पत्रकाचा दुसरा नमुना दिलेला आहे. SIES मध्ये शिकण्यासाठी तुम्ही योग्य आहात का? मग तुम्ही त्यासाठी परिश्रम करा. हा नमुना त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि आता शेवटी आपण या संपूर्ण पाठाचा सारांश जाणून घेऊ. समाज जीवनात कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, बँका, आयुर्विमा महामंडळ, महावितरण, पोस्ट, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच विविध स्वरूपाच्या संस्थांच्या वतीने माहिती पुस्तिका प्रकाशित केल्या जातात. माहिती पुस्तिकेचा हेतू हा वाचकांना, ग्राहकांना किंवा नागरिकांना माहिती देण्याचा असतो. थोडक्यात म्हणजे माहिती पुस्तिका हे संपर्काचे आणि आपले कार्य, उत्पादन किंवा योजना, पुरस्कार, लोकजागृतीविषयक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे साधन आहे. म्हणजे माहिती पुस्तिका हे संपर्काचे साधन आहे. आपण जे कार्य करत आहोत, आपल्याकडे जे उत्पादन आहे, जे पुरस्कार आहेत किंवा लोकजागृतीविषयक काही माहिती लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे, त्यासाठी माहिती पत्रिका हे एक साधन आहे. आणि माहिती पत्रकाचाही हेतू हाच असतो. माहिती पुस्तिका आणि माहिती पत्र दोघांचा हेतू हाच असतो की जी योजना, उत्पादन आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत असतात. विविध कंपन्या अनेक उत्पादनांची निर्मिती करतात. या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती पत्रकाची आवश्यकता असते. त्याचबरोबर विविध प्रकारचे जे उपक्रम असतात, योजना, आव्हान, सूट इत्यादी गोष्टींची माहिती लोकांना देण्याचा हेतू असतो. त्यामुळे माहिती पुस्तिका असो की माहिती पत्रक अत्यंत वेधक आणि परिणामकारक शैलीत लिहिले जाते.
आकर्षक मांडणी आणि सहज वाचता येण्यासारखा मजूर या दोन्हींची यशस्वीता अवलंबून असते. माहिती पुस्तिकेत छायाचित्रे, आकृत्या, तक्ते, नकाशे यांचा आवश्यक असल्यास उपयोग केला जातो. माहिती पुस्तिका आणि माहिती पत्रकाचा दर्जा हा संबंधित संस्था, कंपनी यांची प्रतिष्ठा वाढवणारा भाग ठरत असतो. त्यामुळे ते अधिकाधिक आकर्षक करण्यावर भर दिला जातो. विशेषतः माहिती पत्रक अधिक उत्तम केले जाते. या ठिकाणी स्वयं देण्यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांचा पण आपण अभ्यास करून घेऊ. माहिती पुस्तिका म्हणजे काय? स्वरूप स्पष्ट करा. उत्तर: विशिष्ट प्रकारचा उद्योग, व्यवसाय, सेवा अथवा तत्सम गोष्टींची लोकांना माहिती देण्यासाठी ज्या पुस्तिका प्रकाशित केल्या जातात त्यास माहिती पुस्तिका असे म्हणतात. दुसरा प्रश्न: माहिती पुस्तिकेचा हेतू काय असतो? उत्तर: माहिती पुस्तिका हे एखादे विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रकाशित केली जाते. हे उद्दिष्ट प्रत्येक वेळी व्यावसायिक स्वरूपाचे असेल असे नाही, तर ते जनजागृतीचे, समाज प्रबोधनाचे, माहितीचेही असू शकेल. मात्र हेतू काय असतो? माहिती देण्याचाच असतो. प्रश्न क्रमांक 3 दीर्घोत्तरी प्रश्नामधला माहिती पत्रकाचे स्वरूप तुमच्या शब्दात स्पष्ट करा. बघा, माहिती पुस्तिकेचे स्वरूप निश्चित नसते. पुस्तिकेचा आकार आणि पृष्ठ संख्या सुद्धा निश्चित नसते. उद्योग, व्यवसाय, संस्था, कंपन्या, कार्यालये अथवा संघटना यानुसार माहिती पुस्तिकेचे स्वरूप बदलत असते. प्रश्न चौथा: माहिती पत्रकाची आवश्यकता का असते? उत्तर पहा. माहिती पत्रक हे कमी खर्चात अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे महत्त्वाचे साधन आहे. इतर माध्यमांचा आधार घेऊन माहिती पोहोचवणे अधिक खर्चाचे असते. शिवाय एखाद्या विशिष्ट प्रदेशात किंवा विशिष्ट वर्गातच माहिती द्यायची असल्यास इतर माध्यमापेक्षा माहिती पत्रक अधिक उपयुक्त असतात आणि म्हणून माहिती पत्रकाची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 5: माहिती पत्रक लिहिताना कोणती काळजी घ्यावी? उत्तर: ज्या व्यवसायाचे किंवा उत्पादनाची माहिती द्यावायची आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती लेखकाकडे असणे आवश्यक आहे. माहिती पत्रक तयार करताना ते अधिक आकर्षक व सुटसुटीत होईल याची काळजी घ्यावी. नंतर लघुत्तरी प्रश्न, त्याच्यातला पहिला: माहिती पुस्तिका कशासाठी प्रसिद्ध केल्या जातात? उत्तर: विशिष्ट प्रकारचा उद्योग, व्यवसाय, सेवा अथवा तत्सम गोष्टीची लोकांना माहिती देण्यासाठी या पुस्तिका प्रकाशित केल्या जातात. दुसरा प्रश्न: तुम्ही वाचलेल्या एखाद्या माहिती पुस्तिकेचे स्वरूप समजावून सांगा. तुम्ही एखाद्या माहिती पुस्तिका वाचायची आहे आणि त्याचे स्वरूप लिहायचे आहे तुमच्या शब्दात. प्रश्न क्रमांक 3: माहिती पुस्तिका आणि माहिती पत्रक यांच्यातला फरक सांगा. बघा, माहिती पुस्तिका या वेगवेगळ्या आकारात व एका पृष्ठापेक्षा अधिक पृष्ठांच्या असतात. त्यात सविस्तर माहिती दिलेली असते. मात्र माहिती पत्रकात महत्त्वाची तेवढीच माहिती दिलेली असते. म्हणजे माहिती पुस्तिकेत सविस्तर माहिती दिली जाते, या उलट माहिती पत्रकात महत्त्वाची असते तेवढीच माहिती दिली जाते. लघुत्तरी प्रश्नांमधला चौथा प्रश्न: छायाचित्रे, नकाशे, तक्ते यांचा समावेश माहिती पुस्तिकेत का केला असतो? बघा, माहिती पुस्तिकेत जर छायाचित्रे, आरेखन, नकाशे इत्यादींचा अंतर्भाव असतो. त्यामुळे जी माहिती पुस्तिका आहे ती अधिक वाचनीय होते आणि जे ग्राहक आहे, जे व्यक्ती वाचन करणार आहे ते सुद्धा त्या पुस्तिकेकडे आकर्षित होत असतात. प्रश्न 5वा: माहिती पुस्तिका आणि माहिती पत्रक यांची मांडणी आकर्षक करण्याचा हेतू कोणता असतो? माहिती पुस्तिका आणि माहिती पत्रक यांची मांडणी आकर्षक करण्याचा हेतू ती अधिक वाचनीय करण्याचा असतो. या
सर्व सारांशवरून आणि प्रश्न उत्तरांवरून संपूर्ण पाठ आपल्या लक्षात आलेला असेल. आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला पुढील व्हिडिओ पाहता येईल आणि ती नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू.